संबंधित काही आल्या असतील तर त्या संदर्भातली मला काही माहिती नाहीये। पण तक्रारी आल्या तर त्याचं कशा पद्धतीने त्या स्क्रुटिनाइज करायच्या याचा निर्णय जो आहे ते शासन आणि जे संबंधित विभाग आहे ते त्या पद्धतीनं करतील। पण अशा पद्धतीची तक्रार ही कुठेही विभागाकडे मी त्या ठिकाणी पदावर असताना तरी प्राप्त झाली नव्हती। नाही, ह्या ज्या सगळ्या आहेत या अफवा पसरवल्या जात आहेत। शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील, कशा पद्धतीनं बदलले जातील, कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो। त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला नाही। एका घरातल्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियम, अशा संदर्भातला नियमही नाही आहे। आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात। आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आम्ही शेवटचं DBT 9 ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला 2,34,00,000 महिलांना आम्ही DBT केलेलं होतं। म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत। त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे। मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल, पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे 2100चा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल। आत्ता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत राहील। एकूणच या योजनेसंदर्भात विरोधक आता पुन्हा एकदा आक्रमक होताना बघायला योजनेच्या अर्जांची छाननी करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही असं तटकरे